मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच भागात अवकाळी पाऊस पडतोय आहे आणि सगळ्यात जास्त याचा फटका शेतमालाला बसतोय. शेतमाल जो आहे ऐन काढणीला आलेला आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. अशा प्रकारचे गारपीट, वारा वावदानाने खूप नुकसान होतं आहे पिकाचं. काही पिकं, उभी पिकं, काही आंब्याची मोहर आलेली झाडं असतील, काही द्राक्ष बागायत असतील, पूर्णपणे नुकसान होत आहे. आणि त्या लोकांचे आता कांदे ऐन काढणीला आले, त्यांचेसुद्धा कांदा पीक ह्या गारपीट आणि ह्या गार पाण्याच्या फटक्याने सडणार आहे, खराब होणार आहे. तसंच बऱ्याच भागात अजून गहू पूर्णपणे उभे आहे, ते देखील हवेने आडवे होणार. तुम्ही बघू शकता व्हिडिओत. अशा गारपीटीने शेतमालाचं सगळ्यात जास्त नुकसान होतं. आणि हे जे नुकसान आहे ऐन पूर्ण पिकाचा बहर सगळा खर्च करून आल्यानंतर ऐन काढणीच्या टायमाला हे नुकसान होतं आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात बऱ्याच भागात शेतकऱ्याचं हे नुकसान होतं आहे. आणि ह्या अवकाळी पावसात सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्याला बसतो आहे. आता हा वातावरण अजून देखील खूप खराब आहे. आज देखील हा पाऊस निफाड भागात तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ निफाड भागाचा आहे. बऱ्याच गारपीट आणि असा वारा वादळाचा पाऊस झालेला आहे.